नवीन संसद भवनाचा आजचा उद्घाटनाचा दिवस. ही अतिशय भव्य अशी वास्तू. खरं तर नुसतं वास्तू हा शब्द त्याच्यासाठी वापरणं कोरडेपणाचं ठरेल. हे लोकशाहीचं मंदिर आहे, देऊळ आहे असं आपण समजूयात. मंदिर किंवा देऊळ असे शब्द वापरायचं कारण म्हणजे त्या ठिकाणी जी एक आस्था निर्माण होते, त्या ठिकाणी जी एक श्रद्धा. खरं तर आधुनिक सगळ्या शास्त्रामध्ये श्रद्धा ही फारशी मानल्या जात नाही, तर्ककठोर चिकित्सा मानल्या जाते. पण ज्या पद्धतीनं 140 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आणि हिची लोकशाही गेले 75 वर्ष आपण अबाधित ठेवलेली आहे, त्याच्यातून मला हा शब्द आवर्जून वापरावा वाटतो की हे लोकशाहीचं मंदिर आहे, लोकशाहीचं देऊळ आहे. संसद भवन हे जे नवीन होतं आहे त्याच्यामध्ये 888च्या जवळपास त्याची क्षमता आहे. आताचं जे सध्या लोकसभेतल्या खासदारांची संख्या 543 आहे आणि आता वाढून ती संख्या जवळपास पावणे 800 ते 800 जाईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे एक साधारणतः एकूण जी वाढ होती आहे 200च्या जवळपास ती वाढ अपेक्षित आहे. दोन गोष्टीमधला फरक विरोधकांनी, याला विरोध करणाऱ्यांनी किंवा विनाकारण ह्याच्यावरती टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की हा जो बदल होतो आहे तो नुसता एक जुनी इमारत आणि नवी इमारत असा नाहीये. 2026ला जुन्या पद्धतीच्या ज्या सगळ्या रचना होत्या त्या बदलून आता पुनर्रचना केली जात आहे. म्हणजे सगळ्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना, जो आयोग आधी नेमलेला होता त्यांना 2026 पर्यंत ह्याला सगळं गोठवलेलं होतं. 2026च्या नंतर संपूर्ण भारतभरामध्ये जे मतदारसंघ आहेत त्यांची पुनर्रचना होणार आहे, त्याप्रमाणे संख्या वाढणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा घटक ह्या सगळ्या बदलामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे, तो म्हणजे काही एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फार चांगल्या पद्धतीनं ह्या नवीन इमारतीमध्ये केला गेलेला आहे. केवळ इमारतीमध्ये केला गेलेला आहे असं नाही. मी परत थोडासा जुना संदर्भ देतो. GST आल्याच्या नंतर वन नेशन वन टॅक्स किंवा जेव्हा रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे वन नेशन वन रोड पॉलिसी, वन नेशन वन रेल्वे पॉलिसी, वन नेशन वन एनर्जी पॉलिसी, म्हणजे वीज कशा पद्धतीनं संपूर्ण देशभर त्याचं वहन व्हावं, वितरण व्हावं. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की येत्या काही काळामध्ये वन नेशन वन मार्केट, वन नेशन वन टॅक्स ह्या सगळ्यातून संपूर्ण देश म्हणजे एक समान अशी बाजारपेठ आहे. संपूर्ण देश म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला अतिशय चांगले असे रस्ते किंवा रेल्वे उपलब्ध आहेत. तसंच पाण्याचं जे नियोजन आहे, आम्ही हा मुद्दा वारंवार मांडत आलेलो होतो की पाण्याचं नियोजन नदी खोरे निहाय करावं लागतं. त्याच्यामध्ये राज्य ह्याची त्याची जी सीमा आहे ती अडथळा ठरू नये. ह्या आधुनिक लोकशाहीच्या भवनामध्ये, मंदिरामध्ये प्रवेश करत असताना नवीन जे येणारे सगळे लोकप्रतिनिधी आहेत 2024च्या नंतर किंवा 26च्या नंतरची पुनर्रचना झाल्याच्या नंतर, म्हणजे साधारणतः 2029च्या निवडणुकीनंतर आपण लक्षात घेऊयात, सगळ्या नवीन पद्धतीनं नवीन प्रतिनिधी येत आहेत. या सगळ्यांना नवीन पद्धतीनं विचार करावा लागेल, जो जुन्या पद्धतीनं करून चालणार नाही. आपण आता एक बघितलं की जेव्हा संसदेतले जे सगळं कार्यवाही आहे की थेटपणे आपल्याला दिसायला लागली आणि असं लक्षात आलं की जेव्हा एखादा खासदार बोलतो आहे तेव्हा केवळ तो त्या प्रसंगापुरता बोलतोय असं नाही. बऱ्याच विरोधी पक्षांनी आजही ह्याच्यातून काही धडा घेतलेला नाही. भाजप, मोदी, अमित शहा हे वारंवार असा प्रयत्न करतायत की संसदेमध्ये त्यांचे जेव्हा खासदार बोलतात तेव्हा त्यांनी हिंदीतून बोलावं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत आपण पोहोचूयात. तिथं तो बोलतो आहे त्याच बरोबरीनं तो संपूर्ण देशाला संबोधित करतोय, कारण की ते सगळे ऐकतायत. हा एक फरक आता लक्षात घ्यायला पाहिजे. नवीन सगळ्या या इमारतीमध्ये, नवीन रचनेमध्ये तुम्ही थेटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अजून त्याला गती भेटणार आहे, आधी पण भेटलेली होती. हे सगळं ध्यानात ठेवून ह्या नवीन इमारतीकडं, ह्या बदलाकडं, जागेच्या एका ठिकाणून दुसऱ्या स्थलांतराकडे, हे केवळ जागेचं स्थलांतर नाही. जुनी इंग्रजांनी बांधलेली वास्तू होती ती वास्तू बाजूला ठेवून आपण आता स्वतंत्रपणे आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करतो आहोत. इतकीच केवळ ही साधी गोष्ट नाही. अजून एक गोष्ट भारतानं सिद्ध केली. मोदींचे कोणी किती कसे विरोधक असो ते हे मान्य करतील. त्याला भले प्रत्यक्ष समोर दिसत असताना मोदी असले तरी आधीच्या शासनापासून काही एक नवीन जे बदल जेव्हा सुरू झालेले होते, जगाच्या पातळीवरती जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे तिथे लोकशाही कायम ठेवणे, लोकशाही वाचवणे, तिचा विकास करणे ह्या गोष्टी जमल्या नाहीत आपल्यासारख्या. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड अडचणी होत्या. सगळ्यांनी शंका व्यक्त केली होती अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळून जाईल, त्याच्यानंतर सामाजिक सगळी जी व्यवस्था आहे ती कोसळून पडेल, दंगे होतील, लोक मोठ्या प्रमाणात मृत्यू पावतील, सगळी अभद्र भाकितं केल्या गेलेली होती.
पण असं काहीही घडलेलं नाहीये. कोरोनाच्या जागतिक आपत्तीमध्ये बाकीच्या देशांच्या पेक्षा आपल्यासारखी लोकसंख्या असलेल्या, तर सोडाच आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशांच्या पेक्षा पण खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्या सगळ्यातून बाहेर येऊ शकलो. अजून एक वेगळा विचार करायची गरज आहे की ते म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये नवीन जो मतदार आहे नोंदला गेलेला, त्याचं एक प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे तरुण मतदार जो आहे, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की आता जर तुम्ही विचार केला ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये पुढच्या वर्षीच्या, तर ह्या तरुण मतदारांची म्हणजे ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून ते साधारणतः 40च्या आतले 18 ते 40 ह्या वयोगटातले जो मतदार आहे, असा एक 22 वर्षाच्या कालखंडातला, अशा मतदाराची संख्या खूप मोठी आता वाढणार आहे. त्यांची जी सगळी अपेक्षा आहे, त्यांना नवीन तंत्रज्ञानाचं त्यांना टेक्नोसावी म्हणतो आपण ती पिढी, त्याच्याशी ती लागून आहे. आणि आताच्या नवीन संसदेची जी चित्र समोर आलेली आहेत भवनाची, त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या समोर स्क्रीन दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक संसद सदस्य जिथं बसतो आहे त्या ठिकाणी स्क्रीन दिलेला आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्या इमारतीमध्ये तो केवळ दिखाव्यापुरता नाहीये. म्हणजे ह्या सगळ्याचा वापर करून घेऊन तुम्ही ह्या सगळ्या नवीन पिढीपर्यंत एक खूप चांगला संदेश पोहोचवता आहात त्या सगळ्या पिढीला. एक जी आता मागणी प्रस्तावित आहे, खरं तर इतके मोठे मोठे आर्थिक व्यवहार आपण ऑनलाईन करायला लागलो, मोबाईलवरून करायला लागलो, मतदान सुद्धा मोबाईलवरून करता आलं पाहिजे. मतदानासाठी रांगा लावल्या जातात. एक पहिली आपण पायरी पार केली, आपण ईव्हीएम वरती आलो. ईव्हीएम वरती किती टीका करा कोणी, पण ह्याच ईव्हीएमनी हे सिद्ध करून दाखवलं की हे निर्दोष व्यवस्था आहे. जे काही किरकोळ दोष असतील ते वेगळे स्थानिक पातळीवरती ते असतात, पण आपण इतक्या सगळ्यावरती मात करून प्रचंड प्रमाणामध्ये हे जे सगळं वोटिंग आपण करून घेतो आहोत इतक्या लोकांचं, ते ईव्हीएममुळे शक्य आहे. जुन्या व्यवस्थेमध्ये फार अडचण झाली असती. आता ह्याची अजून एक पुढची पायरी गाठायची असेल तर मतदानाचं ऑनलाईन मतदानाची पण आता आपल्याला टेस्टिंग करून त्याचं पुरेसे सगळे चाचण्या घेऊन ऑनलाईन मतदानाची सुद्धा सोय उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. अजून एक जो मुद्दा आहे की ह्या सगळ्याला जी गती प्राप्त होते आहे आधीच्या पेक्षा 2010च्या नंतर, हा जो सोशल मीडियाचा वापर झाल्याच्या नंतर गती वाढली सगळ्याच गोष्टींची. नवीन नवीन शोध यायला लागलेत, बदल यायला लागलेत. या सगळ्याशी आपल्याला जुळवून घ्यायचं असेल तर आपली राज्यव्यवस्था पण तशी असली पाहिजे. म्हणून आता जे मतदारसंघ वाढत आहेत त्यांची पुनर्रचना होतीये. संसद भवन नवीन आहे, त्या ठिकाणी आधुनिक सगळं तंत्रज्ञान वापरले, इतकं पुरेसं नाही. त्याच्या मागे असलेली आपली मानसिकता पण बदलायची गरज आहे. आपण जर जुनाट मानसिकतेमध्ये अडकून पडणार असो, जुन्या व्यवस्थेचं प्रतीक म्हणून एक राजदंड, ज्याच्यावरती आम्ही याआधी पण व्हिडिओ केला, नवीन संसद भवनाला कसा विरोध केला विरोधकांनी, त्याच्यावरती पण व्हिडिओ केला. हा राजदंड आमच्याकडे जी परंपरा चालू आलेली आहे त्याचं एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी विराजमान करतो आहोत लोकसभेच्या सभापतीच्या बाजूला. याचा अर्थ असा नाही की आपण जुन्यात अडकून पडलेलो आहोत. आपली सनातन संस्कृती असं म्हणत असताना आपण आमच्याकडं जे काही चालू झालेलं होतं सगळं जुन्यामधलं जे काही चांगलं आहे, जे काही परंपरेतलं ज्याच्याबद्दलचं आपल्याला अभिमान वाटावा असे, त्या सगळ्या गोष्टी टिकवलेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी तुलनेनं वाईट होत्या किंवा ज्या गोष्टीच्या रूढी परंपरा चूक अशा होत्या, त्या सगळ्या आम्ही बाजूला टाकत आलेलो आहोत. त्याच्यामुळे हे जी सगळी जुनी प्रतीकं आम्ही वापरतो आहोत राजदंडासारखी, त्याच्यावरती टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की ही जी सनातन अशी जी संस्कृती आहे, म्हणजे नित्य नूतन सतत बदलत आलेली आहे, तिनं नवीन नवीन स्वीकारलेलं आहे. आणि तिनं नवीन नवीन स्वीकारलेलं आहे म्हणूनच ती जगामध्ये टिकू शकली. वाराणसी सारखं शहर हे जगातलं एकमेव शहर आहे की ज्याचे सगळ्यात जुन्यातल्या जुने संदर्भ उपलब्ध आहेत, आणि तरी आजही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जिवंत सगळ्या हालचाली, मानवी जीवन त्या ठिकाणी आहे. अन्यथा जुनी सगळी शहरं ही मृतवत झालेली आहेत. म्हणजे हा जो एक काय म्हणता येईल आपल्याला सळसळता उत्साह, वटवृक्षाची जी प्रतिमा आपल्याकडे सांगतात ना वडाच्या, कारण की तो नित्य नूतन आहे. त्याच्या पारंब्या फुटतात, त्या पारंब्या रुजतात, पुन्हा नवीन वृक्ष तयार होतो. म्हणजे सतत चालू असणारी प्रक्रियेचं प्रतीक म्हणजे तो वडाचं झाड आहे, वटवृक्ष आहे. तशी आमची संस्कृती आहे. त्याच्यावरची उसंतवाणी, नवीन संसद नवीन देऊळ, नांदू दे गोकुळ आनंदाने. लोकशाही मूल्य व्हावी त्यांची पूजा, भाव नको दुजा नकारात्मक. लोक कल्याणाचा घेऊन या वसा, उमटू दे ठसा काळावर. संस्कृती आपुली नित्य ती नूतन, नाव सनातन त्याचमुळे. नवे सारे तिने प्रेमे स्वीकारिले, आणि पचविले रोमरोमी.
आक्रमणे क्रूर सोसुनिया छळ तिच्या अंगी बळ तरारले. कांत फडकतो ध्वज विजयाचा दिस आनंदाचा गोजिरा हा दिस आनंदाचा गोजिरा. नवीन संसद भवन आजपासून त्याचं उद्घाटन होऊन प्रत्यक्ष वापराला सुरुवात होते आहे. लोकशाहीचं, आधुनिक लोकशाहीचं हे मंदिर आहे. आपण सगळे मिळून आधुनिक सगळी जी लोकशाही मूल्य सांगितली जातात ती आमच्याकडे आधीपासून कशी होती हे आपल्या आचरणातून सिद्ध करूयात. जे जे कोणी टीका करणार आहेत त्या सगळ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही हा सगळा नकारात्मक भाव सोडा आणि लोकशाही मंदिराची, या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी सगळे आनंदाने सहभागी व्हा. इथेच थांबूयात. धन्यवाद.